नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा परिषद भरतीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद भरतीवर होणाऱ्या सर्व पेपरचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक करंट अफेअर, जी के, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरणविषयी आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर प्रश्न नक्कीच बघास मिळेल। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असता आहे, रक्तातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते। रक्तातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते, तर स्वादुपिंड या अवयवाद्वारे केले जाते। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, जमखिंडी संस्थानातील उठाव्याचे नेतृत्व कोणी केले? तर आप्पासाहेब पटवर्धन यांनी केलेले आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 3 नंबरचा असा आहे, जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी या नदीवर जायकवाडी हा प्रकल्प आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, दीपक करंडक ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दिलीप करंडक ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, आगा खान चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आगा खान चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 6 नंबरचा असा आहे, ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ड्युरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, एक दिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने किती वेळा द्विशतक केले आहेत? एक दिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने किती वेळा द्विशतक केले आहे? तर 3 वेळा द्विशतक रोहित शर्माने एक दिवसीय क्रिकेटमध्ये केले आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आउट अशा पद्धतीने बाद होणारा पहिला खेळाडू कोणता? आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइम आउट अशा पद्धतीने बाद होणारा पहिला खेळाडू कोणता? तर आजेंलो मॅथ्यूज हा खेळाडू आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, अँजेलो मॅथ्यूज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर या ठिकाणी श्रीलंका या देशाचा खेळाडू आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, 2013 मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे केले होते? 2023 मध्ये राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोठे केले होते? तो गोवा या ठिकाणी केले होते। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 12 नंबरचा असा आहे, केंद्र सरकारची PM कुसुम योजना राबविण्यात कोणत्या राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, भारत सरकारकडून PM कुसुम योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येत आहे? तर 2019 ते 2023 या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण पाहत आहोत 14 नंबरचा, साताराचे प्रति सरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत आहे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्रकाशित करीत आहे? तर स्वतंत्र भारत हे प्राशिक प्रकाशित करत आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, जगामध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत? जगामध्ये कोणत्या देशात क्षयरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत? तर भारत या देशामध्ये आढळले आहेत। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, जागतिक नारळ दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो। जागतिक नारळ दिन टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो। 2 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे।
प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे, भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतामधील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर सुंदरबन हा प्रदेश आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाही? तर द्वितीय हे लहरी भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहराच्या मार्गावर आहे? तर नाशिक मुंबई या दोन शहराच्या मार्गावर आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? तर डोकेदुखी हे आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 21 नंबरचा असा आहे, सर्वात कमी लिंग गुणोत्तर या जिल्ह्यात आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर या जिल्ह्यात आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आहे? मुंबई शहर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, डेव्हिड कॅमेरून यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी निवड झाली आहे? डेव्हिड कॅमेरून यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्रमंत्री निवड झाली आहे? तर ब्रिटन या देशाच्या. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, वासुदेव आचार्य यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर राजकारण या क्षेत्राशी संबंधित आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, भारत गौरव योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर रेल्वे या क्षेत्राशी संबंधित आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे? तर पॅरिस या शहरामध्ये होणार आहे. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर द्वितीय बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, राजश्री शाहू महाराज 1920 साली टिंबटिंब येथे झालेल्या ब्रह्मोत्तर परिषदेचे अध्यक्ष होते. हुंबळी या ठिकाणचे अध्यक्ष होते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? तर वल्लभभाई पटेल हे अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने टिंबटिंब जिल्ह्यात आढळतात. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आढळतात. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा परिषद भरतीच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.